अखेर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे। त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेना भाजपा यांच्यातील वाद मिटल्याची चर्चा आहे। उमेदवारी मिळावी म्हणून देव पाण्यात ठेवलेल्या किरण सामंतांनी अचानक माघार घेतल्यानं कोकणातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उदय सामंतांचे बंधू किरण सामंत केवळ इच्छुकच नव्हते, तर त्यांनी अगदी स्थानिक पातळीवर मोर्चे बांधणी करत जवळपास प्रचाराची तयारी देखील पूर्ण केली होती। कमळावर नव्हे तर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढणार अशी ताठर भूमिका घेतलेल्या किरण सामंतांनी अचानक का बरं माघार घेतली असेल? मंगळवारी रात्री उशिरा किरण सामंत यांनी एक पोस्ट केली आणि क्षणार्धात ती कोकणभर व्हायरल झाली। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि अबकी बार 400 पारच्या टार्गेटसाठी किरण सामंतांची माघार अशी पोस्ट त्यांनी केली होती आणि काही वेळातच ती डिलीट देखील झाली। पण तोपर्यंत ती व्हायरल झाली होती। हातातनं बाण सुटला होता। मग काय, पत्रकारांनी देखील उदय सामंतांना त्यांच्या भावाच्या त्या पोस्टबद्दल घेरलं। राजकारणामध्ये भावनिक होणं ठीक आहे, परंतु अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होऊ नये असं देखील त्यांना सांगितलं, माझे मोठे बंधू असले तरी। आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतलेलं आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहापोटी आणि जनतेमध्ये जे वातावरण आहे, मतदारांमध्ये जे वातावरण आहे, ती जागा शिवसेनेला राहावी, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचं जावं। मोदींना पंतप्रधान करण्याच्या ट्विटमुळे मुख्यमंत्र्यांची कशी काय अडचण झाली असती हे माहीत नाही, पण विरोधकांनी मात्र सामंत आणि राणेंना टार्गेट करण्याची संधी काय सोडली नाही। दम देऊन किरण सामंत उमेदवारी मागून घेऊ शकतात, परंतु दम देऊन या मतदारसंघातील लोक तुम्हाला मतदान करू शकत नाहीत। हे 7 मेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जनता, कोकणातील जनता दाखवून देईल। खरं तर आपण या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना काय काम केलं याचा हिशोब जनता तुमच्याकडे निवडणुकीमध्ये मागेलच। त्याचबरोबर अशा दमांना किंवा अशा धमकींना या मतदारसंघातील जनता ठीक करणार नाही। किरण सामंतांच्या भूमिकेनं कोकणातला शिवसेना भाजपचा तिढा सुटला की आणखीन वाढला हे आता सांगता येणार नाहीये। मात्र नारायण राणेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।